झी टॉकीजचा दुनियादारी हा सिनेमा हिट झालाय। मुंबईच्या मल्टीप्लेक्स महत्त्वाचं म्हणजे गुरुवारपर्यंत सगळ्या शोचं हाऊसफुल बुकिंग झालंय। मुंबईबरोबर पुण्यातही सगळे शो हाऊसफुल आहेत। दुनियादारी सध्या लोकांच्या गळ्यातला ताईत ठरताना दिसतो आहे। गुरुवारपर्यंतचे सगळे शोज फुल झालेले आहेत। केवळ मुंबईत नव्हे तर पुण्यात सुद्धा गुरुवारपर्यंत सगळे शोज फुल झालेले आहेत, हाऊसफुल झालेले आहेत आणि त्यामुळे झी टॉकीजचा दुनियादारी हा सिनेमा हिट ठरलेला दिसतो आपल्याला। झी टॉकीजचा दुनियादारी हा सिनेमा आहे। मुंबईच्या मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन मध्ये सुद्धा या सिनेमाचे सगळे शोज हाऊसफुल झाले। वीकेंडला तर शो हाऊसफुल होतोच, पण महत्त्वाचं म्हणजे गुरुवारपर्यंत सगळ्या शोजचं हाऊसफुल बुकिंग झालंय। मुंबईबरोबर पुण्यात सुद्धा सगळे शो हाऊसफुल आहेत। संजय जाधव दिग्दर्शित आणि केदार शिंदे निर्मित हा सिनेमा आहे दुनियादारी। मराठीतले सध्याचे अत्यंत दिग्गज आणि नामवंत कलावंत या सिनेमामध्ये आहेत आणि हा सिनेमा सध्या हिट झालेला दिसतोय। संजय जाधव सध्या आपल्याबरोबर आहेत, या सिनेमाचे दिग्दर्शक। संजयजी, गुरुवारपर्यंतचे सगळे शोज मुंबईत आणि पुण्यात सुद्धा हाऊसफुल झालेले आहेत। खरं तर सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन तुमचं एक दिग्दर्शक म्हणून। अशा प्रकारचा प्रेक्षकांचा प्रतिसाद हा तुम्हाला अपेक्षित होता की अपेक्षेपेक्षा हा अधिक आहे? नाही, अपेक्षित तर कोणत्याच मेकरला नसतो असं प्रतिसाद। फक्त आता फिलिंग एकच आहे, स्वप्न पूर्ण झालंय। खूप वर्षापूर्वी पाहिलं होतं स्वप्न, दुनियादारी नावाचा सिनेमा मी करेन आणि तो सिनेमा अखंड महाराष्ट्रात झळकेल आणि आता स्वप्न अशा रीतीने पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं, पण राईट नाव आय एम फिलिंग व्हेरी नाईस। कारण ऑल ओव्हर महाराष्ट्र सगळीकडे हाऊसफुल चाललाय चित्रपट। लोक परत जात आहेत तिकीट नाही मिळालं म्हणून आणि मग ते परत नेक्स्ट डे येत आहेत। मला तर आज कळलं की पुण्याला तर असं बऱ्याच ठिकाणी झालं की 3च्या शोला पब्लिक जातात आणि त्याच्यानंतर तो पिक्चर बघतात आणि त्याच्यानंतर तो बाहेर पडल्यानंतर परत नेक्स्ट शोचं तिकीट काढतात आणि शोला बघतात। इट्स अ व्हेरी एक्साइटिंग न्यूज फॉर मी। क्या बात आहे। पण संजयजी, हा झी टॉकीजचा सिनेमा आहे आणि झी टॉकीजनी सातत्याने हिट सिनेमे दिलेले आहेत। या सिनेमाला हाऊसफुल प्रतिसाद मिळतो आहेच, मात्र त्याचबरोबर अनेक ठिकाणी जी मल्टीप्लेक्स आहेत त्यात जे शोज लागलेले आहेत, जे टायमिंग्स या सिनेमाला मिळालेले आहेत, त्याबद्दल तुम्ही किती समाधानी आहात? मला असं वाटतं, बघा कसं आहे की जर झी टॉकीजने नसता केला चित्रपट तर हे टायमिंग नसते मिळाले ना मला। तर मला तर असं वाटतं की आय एम रिअली लकी, आय एम रिअली फॉर्च्युनेट की माझा सिनेमा झी टॉकीजने घेतलाय आणि ज्या पद्धतीने मार्केटिंग होत आहे, ज्या पद्धतीने प्रमोशन होत आहे, सो इट इज अ व्हेरी ग्रेट थिंग फॉर मी। आय एम रिअली फॉर्च्युनेट की माझ्या सिनेमाचं अशा पद्धतीने प्रमोशन होत आहे, अशा पद्धतीने मार्केटिंग होत आहे, सो इट्स अ ग्रेट थिंग। बिलकुल। संजयजी, शेवटचा प्रश्न। अनेक अजूनही असे प्रेक्षक आहेत ज्यांना हा सिनेमा बघायचा आहे, कदाचित पुढच्या वीकेंडला किंवा वेळ मिळेल त्यानुसार ते जातील। या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल, काय आवाहन कराल, काय आहे या सिनेमा? मी आता तरी एवढंच सांगेन की दुनियादारी हा चित्रपट बघायला पाहिजे, कारण ही माझ्या आई वडिलांची, ही त्यांच्या आई वडिलांची, ही प्रत्येकाच्या आई वडिलांची लव्ह स्टोरी आहे। यु नो, म्हणजे माझे आई वडील कसे प्रेमात पडले किंवा प्रत्येकाचे आई वडील 70s मध्ये 60s मध्ये कसे प्रेमात पडले आणि त्यांची लव्ह स्टोरी काय आहे हे जर पाहायचं असेल तर प्लीज दुनियादारी बघा। तर आपण इथे का आहोत, आपण या जगात कसे आलो हे आपल्याला नक्की कळेल। इट्स अ व्हेरी नॉस्टॅल्जिक फिलिंग, यु नो। बिलकुल। संजय, निखिल साने सुद्धा सध्या तुमच्या सोबत आहेत असं आम्हाला कळतंय, आम्ही त्यांच्याशी बोलू शकतो का? हो, एक मिनिट। हॅलो निखिल सर, झी 24 तास मधून आम्ही बोलतो आहोत। आपली मुंबईमध्ये बातमी आहे, झी टॉकीजचा दुनियादारी हा सिनेमा हाऊसफुल झालेला आहे। गुरुवारपर्यंतचे सगळे शोज हाऊसफुल झालेले आहेत। झी टॉकीजचे बिझनेस हेड म्हणून तुम्हाला काय वाटतं, हा अपेक्षित प्रतिसाद होता की हा उम्मीदचे दुगना प्रतिसाद आहे? प्रतिसाद हा नक्कीच अपेक्षेच्या पलीकडचा आहे। याचं पण एक त्याच्या आधीचं महत्वाचं कारण असं म्हणजे की आम्हाला नेहमीच एक कॉन्फिडन्स सिनेमावरती होता, कारण हा सिनेमा महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राला बांधणारा हा सिनेमा आहे। म्हणजे आजकालचा जर आपण एक ट्रेंड बघितलात तर तुम्ही एक बघाल की एक मुंबई पुण्याकडचा सिनेमा दिसतो,
पण दुनियादारीच्या बाबतीत मी एक नक्की गोष्ट सांगेन जी आज प्रूव्ह झाली, म्हणजे आज एक सिद्ध झाली असं आपण म्हणता येईल, जे शोज ज्या प्रकारे हाऊसफुल होत आहेत, की आज दुनियादारी हा चित्रपट भारत माताला हाऊसफुल आहे, हा चित्रपट PVR फिनिक्सला देखील हाऊसफुल आहे, सिटी प्राईड कोथरूड पुण्याला हाऊसफुल आहे, शाहू कोल्हापूरला हाऊसफुल आहे आणि त्याचबरोबर PVR लातूरला हाऊसफुल आहे. सो ह्याचाच अर्थ एक असा चित्रपट आज आपल्याकडे आहे की जो संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतो आहे, संपूर्ण महाराष्ट्राला वेधून घेतो आहे. आणि जी एक कादंबरी आहे दुनियादारी कादंबरी, ज्याचं आज एक 28वी वृत्ती बाहेर आलेली आहे आणि त्या सगळ्यातनं म्हणजे त्या कादंबरीचं एका प्रकारे एक यश आहे की आज इतक्या वर्षानंतर सुद्धा ती कादंबरी आज एका वेगळ्या प्रकारे, म्हणजे एका वेगळ्या चित्रपटाच्या फॉर्म मध्ये जेव्हा प्रसिद्ध होते आहे तेव्हा सुद्धा ती संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेते आहे आणि त्याचं हे कुठेतरी मूळ यश आहे असं मला वाटतं. बिलकुल, धन्यवाद निखिलजी, झी 24 तासशी बोललात त्याबद्दल. निखिल साने यांनी जे वैशिष्ट्य सांगितले की केवळ एका क्लास पुरता किंवा केवळ एका शहरापुरता किंवा भागापुरता हा सिनेमा हिट होत नाहीये, तर तो सर्व स्तरातले प्रेक्षक बघतायत, एन्जॉय करतायत आणि त्याला सध्या फुल टू प्रतिसाद मिळताना आपल्याला बघायला मिळतोय. झी 24 तास, एक पाऊल पुढे.